भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून धोंडेवाडी येथे विविध विकास कामांसाठी 40 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे। या विकास कामांचे भूमिपूजन डॉक्टर अतुल भोसले यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं। महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून धोंडेवाडी तालुका कराड येथे एकूण 40 लाख रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत। या विकास कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। धोंडेवाडी येथे डॉक्टर अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। यामध्ये वसंतराव नाईक ताडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत माळवाडी धनगर कुडुमुडे समाज माळवाडी वेताळबा विंग रस्ता ते पोपट भोसले वड्यापर्यंत गटर व रस्ता काँक्रिटीकरण, धनगर वस्ती येथे आरसीसी गटर व रस्ता काँक्रिटीकरण, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गावात सिमेंट रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसवणे आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निधीतून अंतर्गत रस्ते सुधारण्यासाठी 10 लाख रुपये असा एकूण 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या विकास कामांचे भूमिपूजन डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, धोंडराम जाधव, सुरेश चौगुले, उत्तम गलांडे, सचिन काकडे यांच्यासह कुलदीप निकम, ग्रामपंचायत सदस्य संगीता जानकर, अनिता पवार, सुगंधा पवार, प्रल्हाद एडगे, सदाभाऊ देसाई, किसनराव देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी धोंडेवाडीच्या सरपंचासहित सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थक धोंडेवाडीच्या सरपंच रेखा काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिता पवार, सुगंधा पवार, योगेश खरात, माजी सरपंच विजय ताटे, माजी उपसरपंच शरद पवार, राजेंद्र पवार, विजय कदम, संतोष पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। या सर्वांचं डॉक्टर सुरेश भोसले यांनी स्वागत केलं। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।